वाय आणि इंदापूर तालुक्याला एक जनतेला एक सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे। आणि हे इलेक्शनच्या अनुषंगानं आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि एकदम हृदयापासून ते आपल्याला या ठिकाणी आता संबोधित होते, ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे सहकारी मित्र सन्माननीय अभिजित भैया तांबिले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं या पक्षामध्ये मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांच्याबरोबर आमच्या रेडणी गावचे माजी सरपंच व त्या भागातील सहकारी सन्माननीय शहाजी पाटील साहेब आहेत, बावडा भागातील आमचे सहकारी व एकदम सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महादेवजी कांबळे साहेब, समाधान कांबळे, लक्ष्मण गायकवाड, नौशादजी कांबळे, दादासाहेब शिंदे, तुषार कांबळे, त्याचबरोबर सगळ्या तरुणांचा अतिशय महत्त्वाचं मोठं संघटन ज्यांचं आहे ते सर्जेराव उर्फ पप्पू कलानी, आकाशजी कांबळे, शेटपळ हवेलीचे आमचे पंकज भैया नवले, धनाजी चव्हाण, रामचंद्र संतोषजी शिंदे, हिंगणगाव परिसरातील मनीष जाधव, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचबरोबर गणेश जाधव, पांडुरंग गिरी, बंडू उंबरे, दत्तात्रय करे, राहुल शिंदे, संतोष जाधव, विजय उंबरे, सागर आमच्या वरकुट्याचे तरुण सहकारी सागर भैया ठावरे, गणेशजी धडस, नवनाथजी दोलतोडे व सर्व सहकारी ज्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी विश्वास दाखवला आणि प्रवेश केला, त्याबद्दल या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आमच्या पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वासित करतो की या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा मान सन्मान अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राखू। त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमची भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित करेल। बांधवांनो, येणारं 5 तारखेला तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी इलेक्शन आहे। एका साईडला घराणेशाही, एका साईडला लोकशाही असं चित्र या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी बांधवांनो निर्माण झालेलं आहे आणि याला एक सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीनं मला वाटतं एक पॅनल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। हे करत असताना मला आवर्जून सांगायचं, हे इलेक्शन आम्ही इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला जर तुम्ही संधी दिली तर या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जेव्हा सभागृहामध्ये जातील तेव्हा इंदापूर तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित कामं या ठिकाणी आहेत। त्यामध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत रस्ते असू द्या, अंगणवाडी असू द्या, जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या, स्मशानभूमी असू द्या, त्याचबरोबर दफनभूमी असू द्या, वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्या, हे जास्तीत जास्त खेचून आणून इथल्या तमाम इंदापूर तालुक्याला जनतेला एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व विजय झाल्यानंतर हे उमेदवार न्याय देण्यात कमी पडणार नाहीत याची सुद्धा बांधवांनो या ठिकाणी आम्हाला खात्री आहे। शेवटी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे, देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश हा विश्वामध्ये एक चांगली घौडदौड या ठिकाणी करत आहे आणि त्यांच्याच देशाप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा विकासाची घोडदौड एक मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालवलं आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं, विकास कामं बांधवांनो या ठिकाणी सुरू आहेत। आपल्याला मध्यंतरी माहिती आहे 29 महानगरपालिकेचं या ठिकाणी इलेक्शन झालं आणि 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी बांधवांनो आल्या। एवढा ठाम भक्कम पाठिंबा, भक्कम आशीर्वाद या ठिकाणी देवाभाऊंना आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या जनतेने बांधवांनो या ठिकाणी दिला। खूप मोठा विश्वास या भारतीय जनता पार्टीवरती तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा या ठिकाणी निश्चित आहे। तुम्हाला आवर्जून सांगायचं, या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात सुंदर योजना जी आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी सुरू केली ती म्हणजे लाडकी बहीण योजना। हे भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना या ठिकाणी सक्षमपणे चालू ठेवली
कित्येक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली की योजना बंद होणार, असं होणार, तसं होणार. परंतु देवाभाऊंनी सांगितलं की मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. ती सुद्धा ठाम भूमिका आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी बांधवांनी घेतली. इंदापूर तालुक्याचे व पुणे जिल्ह्याचे या ठिकाणी झुंजार नेते सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांनी देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये बांधवांनो एक महिन्याखाली या ठिकाणी प्रवेश केला. गारटकर दादा आल्यामुळे निश्चितच पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्याची खूप मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी बांधवांनो वाढलेली आहे. गारटकर दादा सुद्धा एक झंझावाता या ठिकाणी काम गारटकर दादांचं या ठिकाणी बांधवांनो आहे. प्रत्येक गोष्टीला कुठं अन्याय झाला, कसलंही सहकार्य लागलं तर गारटकर दादा या ठिकाणी धावून येतात. संघटना काय असती या ठिकाणी दाखवून देण्याचं काम सुद्धा आदरणीय गारटकर दादा या ठिकाणी दाखवून देतात. आज गारटकर दादांवरती कशा पद्धतीचा या ठिकाणी या अन्याय झाला हे आपल्या जनतेला तमाम या ठिकाणी माहिती आहे. पण दादा कधी ही गोष्ट सांगत नाहीत, कारण की गारटकर दादा हे लढवय्या नेते आहेत आणि त्यांनी भूमिका घेतली की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर या ठिकाणी यायचं आणि लढायचं. आणि गारटकर दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून चांगल्या पद्धतीने इथं संघटना बांधण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि ही संघटना बांधत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी इलेक्शन जाहीर झालं आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मुलाखती घेतल्या, तेव्हा मला आनंदानं आपल्याला सांगायचं आहे या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या कोणत्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं होती तर ती इंदापूर तालुक्यामधून होती. आपल्याला 24 जागा या ठिकाणी निवडायच्या होत्या 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीला. यासाठी जवळपास 200 आणि 29 जागेसाठी या ठिकाणी इच्छुकांचे फॉर्म आले होते आणि 229 पैकी फक्त भारतीय जनता पार्टीला 24 जागा या ठिकाणी निवडल्या गेल्या. यामध्ये आमच्या शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यानं सगळ्यांनी खूप मोठ्या मनानं या ठिकाणी फॉर्म काढून घेतले. आज फॉर्म काढायची मुदत या ठिकाणी शेवटची होती. ज्यांनी फॉर्म काढून घेतले हे खूप तगडे या ठिकाणी उमेदवार होते, विजयी उमेदवार होते. त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला आणि भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी फॉर्म काढून घेऊन परत पार्टी या प्रचारामध्ये या ठिकाणी सहभागी झाले. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फॉर्म काढून घेतलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील मी या ठिकाणी बांधवांनो आभार मानतो. हे इंदापूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी निर्माण झालेली आहे की पुढचे सगळे पक्षाची लोक किंवा नेते मंडळी अशी म्हणतात, तिथं पत्रकार बांधव आहेत, तिथे व्हिडिओ क्लिप सुद्धा संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये फिरलेला आहेत की आता आम्ही सर्व पक्ष एक झालेलो आहे, त्यामुळे आम्हाला प्रचार करण्याची गरज नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी बांधवांनो लोक नेते मंडळी या ठिकाणी करतात. जेव्हा ते ऐकलं तेव्हा खूप दुःख झालं बांधवांनो. शेवटी सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते आणि लोकांना मदत करण्यासाठी असते. आणि आता या सगळ्या तमाम माझ्या पत्रकार बांधव कार्यकर्त्यांना मला आनंदाने सांगायचं आहे की बांधवांनो, इथून पुढं या इंदापूर तालुक्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कोणता असेल आणि या इंदापूर तालुक्याला ज्यांनी वाऱ्यावर सोडलं त्या जनतेला भारतीय जनता पार्टी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या तमाम इंदापुरातल्या जनतेला प्रत्येक गोष्टीला जिथं कुठं मदत लागेल, सहकार्य लागेल, त्यांच्या पाठीमागं ही भारतीय जनता पार्टी ठामपणे बांधवून या ठिकाणी उभी राहील, ही सुद्धा तुम्हाला मी आश्वासित करतो. एकीकडे बांधवांनो अशी गोष्ट होत असताना आपल्या या काही लोक म्हणतात की विकासासाठी आपण सर्वजण पक्ष या ठिकाणी एकत्र आलेलो आहे, परंतु मला आवर्जून सांगायचं आहे की या विकासासाठी तह नाही झालेला तर ही कौटुंबिक तह झालेला आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते जनतेला या ठिकाणी आवडलेलं नाही. येणाऱ्या 5 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि 7 तारखेला निकाल लागेल तेव्हा या इंदापूर तालुक्यामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे, या राजकीय चिखलामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा बांधवांना माझ्या कार्यकर्त्याला खात्री आहे. आणि या भारतीय जनता पार्टीनं सर्व समावेशक, सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमध्ये या ठिकाणी बांधवांनो दिलेली आहे. आज काही सहकारी म्हणतात की तुम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या काही सहकाऱ्यांचं ऐकू नका, ही लोक 5 तारखेपर्यंत तुम्हाला काही बोलतील,
गोड बोलतील, आम्ही आहे म्हणतील आणि 5 तारीख झाली की तुम्हाला या ठिकाणी सोडून देतील, हे त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट करत होते. परंतु मला आवर्जून या ठिकाणी नम्रपूर्वक त्यांनाही सांगायचं आहे आणि तमाम जनतेलाही सांगायचं आहे की तुम्ही फक्त सगळ्या पक्षांना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 वर्ष संधी दिली, काँग्रेस पक्षाला 40 वर्ष संधी दिली, तुम्ही फक्त 5 वर्ष तमाम मायबाप जनतेला मला नम्र आवाहन करायचं आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही संधी द्या. ही आमचे सर्व उमेदवार 24च्या 24 तुमचा सेवक म्हणून बांधवांनो या ठिकाणी काम करतील, अशी मी तुम्हाला नम्रपूर्वक या ठिकाणी आज इथं नमूद करतो. काही लोकांना इथे सांगितलं गेलं की 5 तारखेनंतर ऊसाच्या अडचणी आल्या, पोलीस स्टेशनच्या अडचणी आल्या, महसूलच्या अडचणी आल्या. तर बांधवांनो मला विनम्रपणे सांगायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे साक्षात सरकार हे आपल्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. पोलीस स्टेशनच्या अडचणी काय सांगायला लागलं कोण, तर गृह खातं हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि आदरणीय देवाभाऊ आमचे सगळ्यांचे बॉस तिथं या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे कुठली पोलीस स्टेशनची ह्याची काय अडचण आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही. काळ्या रातचं हाक मारा, तिथं बसलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे राहतील, हे सुद्धा तुम्हाला ठामपणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बांधवांना आपल्याला सांगतो. महसूल संदर्भात काय अडचणी आल्या तरी या राज्याचे सिंगम महसूल मंत्री, सिंगम जे लोकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राला दिले, मग आपला जो गावामध्ये जो रस्ता, पानंद रस्ता असू द्या किंवा ऑनलाईन सातबारा असू द्या किंवा ऑनलाईन 3 दिवसामध्ये नोंद लागली पाहिजे, अशा पद्धतीचा ज्यांनी चांगल्या पद्धतीने योजना आणल्या ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत. त्यामुळे इथल्याही काही अडचणी असल्या तरी भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व तमाम इंदापूर जनतेच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी बांधवांनो उभी राहील. आता हे फक्त 8 दिवसाचा या ठिकाणी वेळ आहे. माझ्या तमाम सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते काय अंगानं नौके आहेत, त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील आमचे सर्व उमेदवार आहेत आणि त्यांना राजकीय अनुभव नसल्यामुळं या ठिकाणी त्यांनी प्रचार करताना ते घर टू घर प्रचार करत आहेत. कुणाला निरोप आला, कुणाला निरोप नाही आला, तर हे स्वतःचा वैयक्तिक आपला प्रोग्राम समजून भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आपलं हे कमळ चिन्ह सर्वसामान्य घरापर्यंत या ठिकाणी पोहोचवून इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी न्याय द्यायचं काम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी नक्की करीन, ही सुद्धा बांधवांनो या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे. मग जेव्हा अभिजित भैया तांबिले या ठिकाणी खूप मनापासून या ठिकाणी त्यांच्या वेदना सांगत होते, तेव्हा आमच्या सुद्धा हृदयाला या ठिकाणी वेदना झाल्या. एक बांधवांनो कसं असतं, कुणावर तरी निष्ठा ठेवली, कुणासाठी तर काय केलं आणि त्यांनी जर न्याय नाही दिला तर शेवटी अशी अवस्था या ठिकाणी बांधवांनो होती. शेवटी अभिजित भैया तुम्ही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांना न्याय देणारी पार्टी आहे. केडर बेस हा पक्ष या ठिकाणी आहे. तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देऊन तुम्हाला न्याय द्यायचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी नक्की करेल, हा सुद्धा मला या ठिकाणी बांधवांनो ठाम विश्वास आहे. या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो इंदापूर तालुक्यामध्ये पॅनल केलेला आहे, या पॅनलला या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, राजेदादा पांडे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर जयकुमार भाऊ गोरे असतील, आमचे नेते व आमच्या निवडणूक प्रमुख आदरणीय राहुलदादा कुल असतील, हे सगळे नेते मंडळीच्या सहकार्यानं या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कसली जरी प्रलंबित विकासाची कामं असली तरी बांधवांना आम्ही ठामपणे या ठिकाणी करू, असं सुद्धा वचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधवांनो देतो. इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा स्फोटक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कोणत्याही गावामध्ये जावा, सगळ्या लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. सुप्त लाट या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. एका बाजूला या ठिकाणी एक सगळा जनाधार व नागरिक आहेत आणि एका बाजूला सर्व पक्ष आहेत. त्याच्यामुळे मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या 7 तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा मला ठाम विश्वास या ठिकाणी निश्चित आहे.
या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला मला विनंती करायची आहे की जे चुकीचं आहे त्याचा उघडपणे या ठिकाणी विरोध करा आणि मग ते राजकारण असो या समाजकारण असो, इतिहास हा टक्कर देणाराचा लिहिला जातो. आज या इंदापूर तालुक्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना व मतदार बंधूंना तालुक्याच्या या घराणीशाहीतून व दडपशाहीतून मुक्त करण्याची ही संधी आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बांधवांना वाटतं. जे चुकीचं घडत असताना आज तालुका गप्प बसला तर आपल्याला पुढच्या पिढ्या कदापि माफ करणार नाहीत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं बांधवांनो या ठिकाणी ठामपणे मत आहे. आणि चुकीचं घडत असताना जर आपण असं केलं तर इंदापूर तालुक्यातील पुढच्या पिढ्यांना गुलामी करावी लागेल असं चित्र आजच निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं जर पॅनल दिला नसता तर इलेक्शन सुद्धा या ठिकाणी झाली नसती असं वातावरण या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केलेलं जात आहे. आणि कुणाच्या तरी घरातून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निर्माण करण्यापेक्षा कुणाच्या तरी घरात जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ठरवण्यापेक्षा तमाम जनतेच्या न्यायालयात जाऊन गावागावात चावडीवर बसून जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य ठरला पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मत होतं. म्हणून आम्ही सक्षम पॅनल या ठिकाणी आपल्या जनतेला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही जर कमळाचे बटन दाबले तर भविष्यात इंदापूरचा इतिहास लिहिताना सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. जेव्हा जेव्हा तालुक्याचे या घराणेशाहीचं अतिक्रमण झाले तेव्हा इंदापूरच्या स्वाभिमानी जनतेनं व कार्यकर्त्यानं घराणेशाहीला बाजूला करून संघर्ष करून सर्वसामान्य कुटुंबातील भूमिपुत्रांना व आमच्या या सर्वसामान्य उमेदवारांना निवडून दिलं. हे इतिहास या इंदापूर तालुक्याच्या पानावरती सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल असा मला ठाम विश्वास आहे. आणि मला खात्री आहे की इंदापूर तालुक्यामध्ये 5 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 24च्या 24 उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून 100% येतील असा मला खात्री आहे. त्यामुळे अभिजित भैया आता लढायची वेळ नाहीये तर लढायची वेळ आहे ही मी तुम्हाला या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने सांगतो. आणि भारतीय जनता पार्टी कसलीही आमच्या कार्यकर्त्यांवर अडचण आली अभिजित भैया तर तुमच्या पाठीमागं व आज प्रवेश करणारे जे आमचे सहकारी आहेत मग महादेवजी कांबळे साहेब यांचं सुद्धा खूप मोठं काम आमच्या बाडगाव परिसरामध्ये या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शहाजी पाटील साहेब असतील या सगळ्यांचं खूप मोठं काम विजय बापू या ठिकाणी निश्चित या ठिकाणी काम आहे. त्यामुळं आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन हातामध्ये घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपण मतदाराच्या स्वरूपामध्ये आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून तमाम जनतेला आवाहन करतो. आणि इथून पुढे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून या इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या अन्य सर्व इलेक्शन ग्रामपंचायत परिषदेचे सर्व इलेक्शन ही मजबूतीनं भारतीय जनता पार्टी लढेल आणि कार्यकर्त्यांना न्याय देईल ही सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बांधवांना या ठिकाणी खात्री आहे. काही लोक अशी म्हणतात की आता जिल्हा परिषद पंचायत समिती बरोबर ग्रामपंचायतचं इलेक्शन सुद्धा असंच संयुक्त या ठिकाणी लढणार आहे. आणि तसे जर ते सर्व पक्ष एकत्र येऊन जर ग्रामपंचायतीला लढले तर आजच्या ग्रामपंचायतीचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न या इंदापूर तालुक्यातील गाव पातळीच्या कार्यकर्त्याला निर्माण जो झालेला आहे. आणि त्याचा पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे एक पाठीमागं राहील ही सुद्धा ग्वाही आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि माझ्या पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.